अगदीच खरं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलंय, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत असं त्यांनी सांगितलेलं असलं तरी त्या वादाकडे आपण येणारच आहोत. पण त्याआधी मी जगडे सरांकडे जाते. जगडे सर, या सगळ्या प्रकरणांमध्ये जर आपण नीट लक्ष दिलं तर आपल्याला गोष्टी लक्षात येतात. नंबर एक तर संवेदनशीलता, दुसरं आहे ते म्हणजे सेन्सिटलायझेशन जे आहे, याच्यामध्ये भडक वक्तव्य करणं, भडक आरोप करणं आणि सातत्यानं त्याची सलगता असणं. मग ते सोशल मीडियातनं असेल, वेगवेगळ्या पार्टीतले प्रेस कॉन्फरन्सेस असेल आणि त्या बरोबरीनं या प्रकरणामध्ये होणारं राजकारण, हे एकाच प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे प्रकरणात असलेलं गुंतागुंत जी आहे ती वाढत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे हे जे काही वदंत करतायत, काही जे काही वल्गना करतायत आणि स्टेटमेंट करतायत, अनेक लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. प्रेस कॉन्फरन्स मधनं मग एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा, दुसऱ्या मुद्द्यातून तिसरा मुद्दा, अशा पद्धतीनं सगळी चर्चा ही माध्यमांमध्ये चाललेली आहे. शासकीय यंत्रणा असेल किंवा शासनाने जर ठरवलं तर ह्या वदंतांचं प्रमाण जे आहे ते कमी करता येऊ शकतं का? ते कसं करता येऊ शकेल? प्रियदर्शनी, मला असं वाटतं की यामध्ये हे जे काही चाललेलं आहे प्रसार माध्यमामध्ये किंवा माध्यमामध्ये, आणि मग वेगवेगळे त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा राजकीय लोक असतील, ते याच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप करतायत. मला वाटतं की हे काही प्रमाणामध्ये ते चालणार आहे, कारण त्याच्यावरती आपण काय असा कायदा करू शकत नाही की तुम्ही प्रश्न विचारू नयेत म्हणून, किंवा याच्या बाबतीत तुम्ही कुठे काय करू नयेत म्हणून. हे चालणार आहे. आणि कदाचित त्याचा चांगला परिणाम असा होऊ शकतो की त्यांच्या दबावामुळे कदाचित तो मार्ग पुढे जात असेल, आणि त्याच्यावरती कोणाला जर त्याच्यावरती हे करायचं असेल, पांघरून घालायचं असेल, ते घालता येणार नाही. पण ते अतिशय जास्त मध्ये कुठेतरी तिथे ते लाईन ब्लर होते आणि मग जास्त प्रमाणात सेन्सिटायझेशन होतं. मला असं वाटतं की आपण हे सेन्सिटायझेशन होत जरी असलं तरी त्या मूळ मुद्दा जो आहे त्याच्यापासून आपण गेलो नाही पाहिजे. याच्यासाठी आता हे झालेलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आम्ही कोणालाही सोडणार नाही. अतिशय चांगली गोष्ट आहे, अतिशय छान भूमिका आहे. पण मला असं वाटतं की केवळ हे करून थांबणार उपयोगाचं नाहीये. 2 पातळ्यावरती काम करणं गरजेचं आहे. हे आपण पोस्ट मॉर्टेम करतो आहोत की कसं झालं की घटना घडली, मग कोण जबाबदार आहे, आणि मग त्याला शिक्षा झाली पाहिजे, आणि मग त्याच्यावरती सगळी चर्चा होते. मला वाटतं की ही पोस्ट मॉर्टेमची संस्कृती आहे बंधूबाबांच्या बाबतीमध्ये. त्या संस्कृतीचा आपण कुठेतरी असं फारकत घेऊन हे होणार नाही या संस्कृतीकडे गेलं पाहिजे. आणि समाजाने काय केलं पाहिजे, आता होणार नाही याच्यासाठी काय केलं पाहिजे की या प्रकरणामध्ये जी शासन व्यवस्था आहे, जी प्रणाली आहे, ती कुठे फेल झाली याच्या बाबतीत सुद्धा तिथे म्हणजे जी काही चौकशी झाली पाहिजे. आणि मग राज्य शासनाने यामध्ये ज्यांची जबाबदारी होती की हे अशा गोष्टीकडे लक्ष देण्याची आणि असं घडत असताना त्याकडे डोळेझाक करण्याची, त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई केली पाहिजे. आणि ती कारवाई सुद्धा बंधुबाबांच्या बाबतीत जशी घडतीये तशाच बाबतीत जर घडली तर मग सगळी यंत्रणा भविष्यामध्ये सतर्क होईल. अन्यथा हे प्रकार घडत राहतील आणि मग प्रशासकीय व्यवस्था म्हणेल की आमचं काही आम्ही तर नंतर बघणारच आहोत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा असे प्रकार घडू नयेत म्हणून त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. दुसरं म्हणजे सामाजिक पातळीवरती हे तुमचं शासनाचं आपल्या चालणार आहे, प्रशासनाचं चालणार आहे. पण सामाजिक पातळीवरती एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण पुरोगामी 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 असा टेंबा मिरवतो, ते चाललेलं आहे. पण कधीतरी आपल्याला की समाज म्हणून आम्ही पुरोगामी म्हणून म्हणजे काय आहोत हे विचारलं पाहिजे. आणि विशेषतः हे महिलांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस घडतं त्यावेळेस हे खरं म्हणजे की असं एक प्रकार आज घडलाय असं नाहीये. याला जवळजवळ 3,500 वर्षाची परंपरा आहे की महिला ह्या वीक आहेत, महिला ह्या दुय्यम आहेत, किंवा महिलांच्या बाबतीमध्ये काही केलं तरी चालतं. आणि मग बंधुबाबांना ते असे हे जे सावज आहेत, हे वीक सावज तो शोधत असतो. त्यामुळे महिला सक्षमीकरण हे खरं म्हणजे की याचं हे आहे. आपण जर त्याच्यामध्ये खूप बोलता येण्यासारखं आहे की महिलांच्या बाबतीत काय झालेलं आहे की त्यांनी कुंकूच लावलं पाहिजे, बांगड्याच घातल्या पाहिजेत, मंगळसूत्रच घातलं पाहिजे. म्हणजे एका पद्धतीचे तुमच्यावरती एक असं सबज्युगेशन करण्याची एक प्रथा आहे. ती कुठेतरी आता आपण याच्यामध्ये की समानीकरण असं करता आलं पाहिजे. आता जिथे भोंदूबाबा तयार होतात, पण भोंदूबाई तयार झाल्याचे जास्त काही कुठे घटना दिसत नाहीये. कारण असं आहे की हे एक व्यवस्था आहे आणि खूप जुनी व्यवस्था आहे. मला वाटतं की श्रद्धा, अंधश्रद्धा याच्यामध्ये फार कमी फरक आहे. की कुठे श्रद्धा ही अंधश्रद्धेमध्ये जाते, आणि श्रद्धा सुद्धा त्या महिलांची त्याच्यावरती श्रद्धा असणारच आहे, किंवा काही राजकीय नेत्यांची श्रद्धा असणारच आहे त्याच्यावरती, किंवा काही प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची श्रद्धा असणार. पण त्याला श्रद्धा म्हणायचं का?
मला वाटतं ती जर श्रद्धा असेल ती श्रद्धा सुद्धा नको. मग जी विज्ञानाधिष्ठित नाहीये अशी श्रद्धा सुद्धा नको, अन्यथा ते श्रद्धेचं मग असे विकृत जे परिणाम तयार होतात. त्यामुळे सामाजिक स्तरावरती सुद्धा कुठेतरी आपले समाज कल्याण नावाचा एक विभाग आहे. आता समाज कल्याण करतो काय, किंवा महिला सक्षमीकरण महिला कल्याण एक विभाग आहे, ते करतंय काय? म्हणजे त्यांच्या काही छोट्या मोठ्या कुठल्या योजना आणून ते करत असतील तर मला वाटतं की त्याला काही अर्थ नाहीये. कायमस्वरूपी महिलांचं सक्षमीकरण किंवा मग अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत अशा पद्धतीचं त्यांनी केला तर मला वाटतं की दोन्ही प्रमाणात होईल. आणि विशेषतः शासनाने यापुढे जे यांच्यावरती जबाबदार टाकली आहे की असे प्रकार घडणारच नाहीत, ते यंत्रणा कार्यान्वित पुन्हा केली पाहिजे.